दाखव. अरे खतरनाक साईज आहे रे, जबरदस्त मोठा आहे बघा. 3 भेटले आहेत पटापट. दुसऱ्या स्पॉटला मग मस्त भेटले. आता सुरुवात झाली भेटायला आहे. आता बघूया पायाने आपण शोधतोय. आपण लागला अजून एक आहे बघ. अरे खतरनाक. हे बघा पटापटावर भेटलेत आहेत. जबरदस्त बघा 5-6 भेटलेत आहेत. लागोपाठ लागले पटापट पाहायला. नमस्कार मित्रांनो, मी यश पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज चाललो आपण खाडीमध्ये. खाडीतले जे मुळे असतात ना, काकीकडे मुळे म्हणतात, काकीकडे शिवळे म्हणतात. हे पावसाळ्यामध्ये भेटतात आपल्याला. जी माती असते ना, समुद्राच्या किनारी जी माती साचलेली असते खाडीमध्ये, त्या खाडीच्या किनाऱ्याला ना आपल्याला त्या मातीमध्ये आपल्याला पायाने ना शोधायचे असतात मुले. पायाने, हाताने, कोण कोयतीने वगैरे पण शोधतं. तर ते आता आहे ना आपण मुले शोधायला जाणार आहोत. काकीकडे मुले म्हणतात, काकीकडे शिवले म्हणतात. अजून वेगळ्या इकडे ना भरपूर याला नावं आहेत. तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. तुम्हाला दाखवतो काय कशा प्रकारचे मुले असतात ते. काय काय चिखलातले मुले वेगळे असतात आणि जे आपले मातीचे मुले असतात ना वेगळे असतात. ते मातीचे मुले असतात ते छोटे असतात आणि चिखलामधले मुले असतात तर ते मोठे असतात. तर ते आपण आता शोधायला चाललो आहे. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला मी ते शोधणार आहात आणि किती भेटणार आहे तुम्हाला दाखवतो. आणि ते घरी नेल्याच्या नंतर तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मी. म्हणजे कशा प्रकारे त्याचं कालवण बनवलं जातं किंवा सुक्कं बनवलं जातं. त्याच्यापैकी एक काहीतरी आपण बनवू तर तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा, कारण व्हिडिओला मजा येणार आहे. कारण फर्स्ट टाईम जातो आपण शिवल्यांना. चला बघूया आपला किती भेटतात. त्या पाठीमागे निकू आहे, निकू आणि मी दोघं जण आलो आहे. आता इथं होडी लावायची आहे. इकडे माती दिसते ना, इकडे बघा तुम्हाला एक होडी दिसत असेल, झालं हे करत. त्या साईडला आपल्याला तिथं होडी लावायची आहे आणि मातीमध्ये उतरून आहे ना ते खालती आपल्याला पायाने शोधायचे आहेत मुले. बघूया किती भेटतात आपल्याला. त्या साईडला जायचं इकडे, त्या साईडला कालिंजे गाव आहे इथे. या साईडला इकडे खाडीमध्ये इथे मुले भेटतात मस्त आहे की. इकडे निकू आहे, निकू बरेच भेटतात ना मुले. खूप. आणि कसं पायाने पण शोधतात ना, काय काय हाताने पण शोधतात ना, पायाने पण हाताने. तर बघूया. आणि बाई श्रीवर्धन खाडी आहे इकडनं. श्रीवर्धन खाडी स्टार्ट होते इथून. इथे आता जेटीचं काम चालू आहे. तिकडे आपल्याला जायचं आहे. त्या साईडला तिकडे कालिंजे गाव आहे. तुम्हाला दाखवून तिकडे गेल्या. या साईडला आता ना मुले शोधायला उतरलो आपण आहे पाण्यामध्ये. तिकडे निकू आहे, तिकडे मी आहे. आता कॅमेरा आहे ना आपण डोक्याला लावणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. पहिले शोधायचं बघूया. आणि त्या साईडला तुम्हाला दिसत असेल तिकडे कालिंजे गाव आहे. या साईडला इकडे वरती कुरवडे आणि हे आपले हे बघा शिवराजाच्या खाडीचं टोक आहे. म्हणजे आता पाहायला आपल्याला किती मुले लागतात ते. मित्रांनो बघा इकडे आपण मुले शोधतोय आहे. आणि मला पण वाटतं मुलं सापडला बघा इकडे. पहिला मुला सापडला आहे. निकू तुला पण भेटले? निकूला पण 2 भेटले तिकडे. ते बघा किती, अजून एक भेटला. अरे जबरदस्त. दाखव इकडे मुलं दाखव. आणि बघा हा 4था. असे मुले शोधतोय आपण आहे. बघूया अजून किती भेटतात आहेत ते. हा बघा भेटला बघा. हा बघा पायाला लागलाय माझ्या. हा बघा अजूनही मुला भेटला वाटतं पायाजवळ. मस्त मुलं भेटत चालले ते पटापट. पायाने शोधतोय. निकू पण तिकडे शोधतोय. मुले काढतोय पटापट. निकूला पण तिथं वाटतं मुला भेटलाय. आहे काय, किती भेटलेत? हा माझ्या पायाजवळ पण अजून एक लागला बघा. दाखवतो तुम्हाला. हा बघा मोठा आहे रे, 1 नंबर साईज आहे बघा. जबरदस्त साईज आहे, मोठी बघा. कसली साईज आहे, मस्त मोठा लागलाय पायाला एकदा. किती भेटले? 2-3 पाठवट लगातार भेटले. बाजूला 2 भेटले त्याला निकूला. आणि भेटले ना की पटापट एकदम भेटतात. इथं पायाने शोधतोय मी, तुम्हाला दाखवतो भेटला की. मित्रांनो फायनली अजून एक आपल्याला भेटला आहे बघा. हे बघा जबरदस्त साईज आहे.
याला बोलतात काय काहीकडे मुले म्हणतात, काय काहीकडे शिवले म्हणतात, आणि अजून भरपूर इकडे नावं आहेत वेगळी. पण अजून शोधतोय मातीमध्ये, भरपूर नावं आहेत याला, म्हणजे सगळे इकडे वेगवेगळे बोलतात. आपल्या कोकणामध्ये काय काहीकडे जास्त करून याला मुले किंवा शिवलेच म्हणतात. तेव्हा निकू पण तिथं पटाट काढतोय. निकू किती भेटले आता, किती आहेत? 5 ते 7 त्याला तिथे भेटलेत आहेत. पायने असे शोधायचे असतात त्याला. तो कसा शोधतोय तुम्हाला दिसत असेल पाण्यामध्ये. हा बघा इथे पण लागलं आहे का बघा, तुम्हाला दाखवतो. बारका आहे, नाही साईज चांगली आहे बघा. म्हणजे 2 भेटले पाठवट हे बघा जवळ. हे निकूला किती भेटले दाखवतो तुम्हाला मुले बघा. जबरदस्त भेटलेत मुले बघा. नाही 10 ते 12 मुले भेटलेत आहेत. माझ्या खिशामध्ये पण आहे दाखवतो तुम्हाला. हे बघा मी 7-8 काढले आहेत मुले. मुले आता तिथे वरती ठेवून येईल, तिथे आपण ठेवलं आहे, शेलना ठेवला आहे आपण आहे, म्हणजे ड्रम असतो ना आपल्याला तो ठेवला आहे. आणि अजून आपण शोधतोय मुले, बघूया पाहायला लागत आहेत का अजून. भेटले ना की पटावर भेटतात, नाही तर मग भरपूर उशीर जातो शोधायला. आणि असले ना की एकाच ठिकाणी लगातार 5-5, 6-6 पण भेटतात. निकू तिथे पटावर मुले काढतोय. निकू किती भेटलेत तिथे? 10 भेटले. बघूया इथे किती भेटलेत दाखवतो तुम्हाला. दाखव 10 भेटले ना, परत 10 भेटले त्याला. निकू पटावर काढतो, एक्सपर्ट आहे तो काढण्यात. आपण फर्स्ट टाइम आलो त्यामुळे आपल्याला तेवढं काही समजत नाही, कारण पायाला लागले तरी मग एवढं काही समजत नाही आपल्याला. काय करते भेटले तुम्हाला दाखवतो. त्याला अजून एक भेटला आहे, बघूया आपण. अरे माझ्या हातात दिले ते पडलं एक, बघ जे असेल बघ ते पडला तो बघ. भेटला अजून? अरे एक नंबर. पटापट भेटतात आहेत. 2 भेटले पटापट. मग अजून भेटतात काय? हा बघा अजून एक भेटला मला. हा बघा मोठा आहे बघा. तुला पण भेटलाय? असलं नाही पटापट पायाला लागतात. भेटला ना? इकडे निकूला पण भेटला बघा. बारीक आहे ना दाखव. पटापट भेटायला सुरुवात झाली का पटापट भेटतात. शोधतोय किती भेटतात. भरपूर भेटले ते खिशामध्ये दाखवतो किती ते बघा. इथे ठेवलेले आहेत खिशामध्ये. तुम्हाला नंतर दाखवतो. निकूच्या खिशामध्ये पण भरपूर आहे ते तिकडे. किती आहेत? 15-20 आहेत काय? हो त्याच्या हातामध्ये बघ किती दाखवतो तुम्हाला. बरेच काढले शोधून त्यांनी पण. हे बघा मुले बघ किती आहेत. बरेच भेटलेत आहेत. हे पण नाही तर माझ्या खिशामध्ये पण भरपूर आहेत. हे बघा भरपूर मुलं आहेत अजून. त्याच्या हातामध्ये किती आहेत आणि इथे काढतोय खिशामध्ये. माझं आहेत 1-2 अजून 2-3 आहेत खिशामध्ये. बरे भेटले ना तरी पण आपल्याला. तो ठेवून येतो आता परत शेलण्यामध्ये. भरपूर काढले ते वाशोतून. 1 नंबर मुलं भेटलेत. नाही करून 25 ते 30 मुलं भेटलेत आहेत आता. तिकडे आपण शेलना ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये परत एकदा टाकायला येतो, कारण का खिशे भरले ना की ठेवायला लागतो. आहे पाय खालती कुठे आहे? डाव्या पायाजवळ. तुझ्या डाव्या पायाजवळ आहे बोलतो मुला. अरे हा बघा आहे. मी कुठे पायाला लागला चालताना. हा बघा आपण नाही
चालता चालताना लागतात काय इकडे पटापट. हा लागला माझ्या पायाला वाटतं. हा बघा इथे भेटला अजून. हा नाही कुठे आहेत ओके इथे आहेत वाटतं बोलतोय तो. तिथे ठेवून येतोय तोपर्यंत आपण शोधू इकडे. तर हा बघा हा एक मुला भेटला अजून एक. आणि अजून एक पाण्यामध्ये दाखवतो तुम्हाला. हो दोन मुलं भेटले एका ठिकाणी. दोन मुलं आम्हाला लागला वाटतं. हा बघा अजून एक भेटला. मस्त पटापट भेटत आहेत. मित्रांनो अजून एक भेटला मुला बघा. पटापट भेटत चाललेत आहेत. दोन भेटले एका ठिकाणी आपल्याला पटापट. तर मित्रांनो आता आहे ना आपण आता जागा आहे ना स्पॉट चेंज करणार आहोत. आता अगोदर आपण आहे ना कालीच्या साईडला आलो इकडे आणि इकडे बऱ्यापैकी भेटलेले आहेत. आणि आता आपण त्या मुलगाव साईडला जाणार आहोत म्हणजे थोडं घरी जाणार आहोत. तिकडे बाजूला समोर आहे ना आपल्या बंदरामध्ये बघणार आहोत आपल्याला दिसतात त्या मुले. तुम्हाला दाखवतो या स्पॉटला किती भेटलेत आहेत ते बघा. जबरदस्त एकदम काम केलं आहे. मस्त मुलं भेटलं त्याने ह्याच्यामध्ये पण आपल्या खिशामध्ये तेव्हा निकोबीच्या खिशामध्ये पण आहेत आणि माझ्या खिशामध्ये पण आहेत. भेटले साईज एवढे मुले आपल्याला भेटलेले आहेत. मस्त मुले आहेत. हे आहेत ना 2-3 प्रकारचे मुले असतात. त्याच्यामधले हा एक प्रकार आहे. हे मातीर भेटतात मुले आणि खाडीतले मुले वेगळे असतात खाजनातले. तर चला हे आता भरूया आपण शेलण्यामध्ये आणि आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊया ना निको. तर दुसऱ्या स्पॉटला जातोय बघूया तिथे पण भेटतात काय. आपण डायरेक्ट भेटतात. मस्त भेटले बघ किती मुले जबरदस्त. पाण्यामध्ये लोक घेतो तिथे आपण जाऊ. हे बघा मुले मस्त आहेत. हे पण निघू लागला इथे बघ. दुसऱ्या स्पॉटला आलेलो आणि दुसऱ्या स्पॉटला पहिलाच लागला आहे बघा. आणि आपलं श्रीवर्धन खाडी बघा. श्रीवर्धनचं गाव आपलं मुलगाव फुलेवाडा. पहिलाच भेटला इकडे. दुसऱ्या स्पॉटला आलेलो आता बघा भेटतात ते अजून. बरं वाटतंय ना हे बघ दुसरा भेटला. दुसरा बघ हा बघ. दोन काढलेत आहेत पहिला आणि हा दुसरा. हा अजून एक भेटला वाटतं. हा एक हा बघा. आणि बघ इथे पण निकूचे पायजवळ पण एक आहे. दाखवतो तुम्हाला. निकू हा इकडे दाखव. अरे खतरनाक साईज आहे रे. जबरदस्त मोठा आहे बघा. 3 भेटले आहेत पटापट. दुसऱ्या स्पॉटला मग मस्त भेटले. आता सुरुवात झाली भेटायला आहे. बघूया पायाने आपण शोधतोय. हा लागला. अजून लागलाय. अजून एक आहे बघ.
अरे खतरनाक. हे बघा पटापटावर भेटलेत आहेत, जबरदस्त. बघा 5-6 भेटलेत आहेत, लागोपाठ लागले पटापटावर पाहायला. बघूया आहेत का. हा बघ निको, हा बघ बघ दाखवतो इकडे. ते बघ हे आता वरती राहतात आणि हा बघा. हा बघ फटाफट भेटतात आता. मस्त सुरुवात झाली आहे. बघूया अजून ते खिशामध्ये टाकतो. मस्त लागले पटापट. आणि या स्पॉटला आता चांगले भेटले. नमस्कार मंडळी, मी यश हबीब. आणि बघितलं असेल तुम्ही, आपण आहे ना खाडीतले मुले काढायला गेलो. म्हणजे शिवले म्हणतात, मुले म्हणतात, ते काढायला गेलो. आणि मध्येच आहे ना व्हिडिओ आपल्याला बंद करायला लागली. म्हणजे त्याचं कारण, मेन उद्दिष्ट म्हणजे काय माहिती मित्रांनो, आपण आहे ना व्हिडिओसाठी कंटिन्यू गोप्रो कॅमेरा घेऊन जातो. आणि आता पाऊस होता म्हणून तर मी गोप्रोच घेऊन गेलो, मोबाईल घेऊन गेलो नव्हतो. आणि गोप्रो कॅमेरा घेऊन गेला असताना, आपला व्हिडिओ काढत असताना अचानक आहे ना कॅमेऱ्याला काय झालं काय माहिती नाही, पण अचानक कॅमेरानं बंद पडला. चार्जिंग फुल असताना पण कॅमेरानं बंद पडला. मेमरी कार्डला स्टोरेज पण फुल होतं आणि चार्जिंग पण होती बॅटरीला, तरी पण कॅमेरा आपला बंद पडला. काय कारण होतं त्याचं काय माहिती नाही. आणि घरी आल्यानंतर मी चालू करण्याचा प्रयत्न केला, पण तो चालूच होत नाही. तुम्हाला दाखवतो बघा. या इकडे आहे ना पॉवर ऑफचं बटन आहे बघा. हे बटन दाबतोय तरी कॅमेरा चालू होत नाही बघा. मला आवाज आहे सर बटनाचा, तरी पण कॅमेरा चालू होत नाही बघा. इकडे पण अजून एक बटन आहे. आणि गोप्रोची जी बॅटरी आहे ना फुल चार्ज केलेली आहे. तुम्हाला बॅटरी पण मी काढून दाखवते बघा. ही कॅमेऱ्याची बॅटरी आहे. ही फुल चार्ज केलेली बॅटरी आहे ना, ती आता खराब झाली आहे. आणि नाही करून आता हा कॅमेरा पण घ्यायला गेलो ना, तर त्या टायमाला मला तो 60,000ला पूर्ण कॉम्बो भेटलेला. पूर्ण 60,000ला कॉम्बो घेऊन आलेलो मी. त्याच्यामध्ये सर्व आपल्याला ॲसेसरीज भेटलेल्या, म्हणजे स्टँड असेल, अजून हे असेल मीडिया मोड असेल, पूर्ण ॲसेसरीज असतील, आपला हेडचा पट्टा असतो ना तो असेल. असं पूर्ण सेटअप आहे ना, मी तो 60,000ला घेऊन आलो. आणि आता जर कॅमेरा जर घ्यायला गेलात ना, ते नाही करून आपल्याला 45,000 ते 50,000च्या आसपास कॅमेरा हा नुसता सिंगल पीस कॅमेरा भेटेल. आणि नाही करून आपल्याला आहे ना 50,000चं नुकसान झालेलं आहे कॅमेऱ्याला. 50,000चं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे ना आपण मध्ये व्हिडिओ काढत होतो आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला म्हटलेलं की तुम्हाला मी रेसिपीची पण व्हिडिओ दाखवेन. आणि रेसिपीची व्हिडिओ तुम्हाला काय दाखवता आली नाही मित्रांनो, कारण का माहिती कॅमेरा खराब झाला आणि घरी आल्यानंतर पूर्ण मूड निघून गेला. कारण 50,000 म्हणजे काही कमी नाहीत. 50,000 बोलल्या मोठी रक्कम आहे भरपूर. आणि ते नुकसान आपल्याला झेलावं लागेल आता. कारण आपल्याला खचून चालणार नाही. आता आपण बघतो, आता हा कॅमेरा खराब झाला, आपल्याला नवीन कॅमेरा घ्यायला लागेल. आणि नवीन कॅमेरा घेतला अजून आपण जोराने एकदम आहे ना जोमात मदत हे करू, स्टार्ट करू पुन्हा एकदा. आणि जोमाने नवीन व्हिडिओ चालू करू. आपण खचून जाणार नाही. आणि तुमच्यापर्यंत चांगल्या व्हिडिओ जेवढ्या आणायचा प्रयत्न करेन मी. भारी कंटेंट तुम्हाला दाखवत राहील मी. आतापर्यंत मित्रांनो जसा मला सपोर्ट केला ना, तसा शेवटपर्यंत सपोर्ट करा. कारण तुमचे एक लाईक आणि एक शेअर आहे ना खूप काही मोटिवेशन करून जातं. आणि शेवटपर्यंत असंच मला सपोर्ट करा. तर बघू आता नेक्स्ट टाइम आपण आता नवीन कुठला तर कॅमेरा घ्यायचा प्रयत्न करू. हा आपला गोप्रो कॅमेरा होता, गोप्रो 11. स्टार्टिंगला आपण म्हणजे नवीन आलेला लेटेस्ट तेव्हाच घेतलेला. आणि आता भरपूर आलेत आहेत. तर बघू आता इन फ्युचरमध्ये आपण नवीन आता कॅमेरा घ्यायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो 50,000चं ऑलरेडी नुकसान झालंच आहे. तर चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय मित्रांनो.